त्यासाठी. लाडकी बहिणी योजना आली त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? अहो, त्यांना पैसे देण्यापेक्षा दारूवाल्याला पैसे द्या. बरोबर आहे, बरोबर आहे. की एवढे 70-80 रुपये एक क्वार्टर मागे वाढवलं हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे, बरोबर आहे. पैसे वाढतात का? म्हणजे लोकांना लुटायचंय का मारायचंय? मला दारू कुणाला कधी फायदेशीर ठरली का? दारू कधी कुणाला फायदेशीरच नाही ठरलेली. तर माझं असं मत आहे की जर दारू बंदच केली तर संसार सुखी होतील. अनेक संसार जे आहेत ते सुखी होतील. नुसता दारू पण वाईन्स वरती आहे आणि दारूचे रेट वाढलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? काय सांगणार? मरण्याची बारी. 500 रुपये कमवायचे, 300 रुपये दारू घालवायचे आणि 200 रुपये घरात काय खाणार? एक दिवस फक्त चटणी भाकर आणि दुसऱ्या दिवशी काय खाणार? तुमच्या टॅक्स मुळे सरकार पण चालती ना. सरकार आमचं टॅक्स चालतंय पण सरकारनेच कमी करावं ना. मग आमचं पण नुकसान नाही व्हायला पाहिजे. सरकारने टॅक्स म्हणजे दर कमी केले पाहिजे असं तुम्ही म्हणताय. हा, दर कमी केले पाहिजे. तरी तुम्ही किती दिवसात किती दारू पिता? रोजचे 300 रुपये जाते. 300 रुपये जातात. आणि पगार वगैरे तुमचा काय अंदाज? रोजचे 500. रोजचे 500 रुपये तुम्हाला 300 रुपये 350 धरा, 400 धरा जाते. म्हणजे तुमची दिवसाभराची दारूचं 400 400-450 हो. घरी काय देणार तुम्ही? काय 5-50 रुपये. तर तुम्ही सरकारला काय विनंती करता? रेट कमी करा, रेट कमी करा. नाहीतर दारूचे रेट कमी का नुकसानदायक आहे तुमचं काय मत? नुकसानदायक पण आहे बरोबर. हा, पण पिणाऱ्याला फायदेशीर पण आहे. पण पहिलं आता शरीराला नुकसान व्हायचं, आता खिशाला बी नुकसान होते. अरे खिशाला नुकसान होणार ना. आणि खिशात ते नुकसान होतच होतं, पण दारूवाल्यानं पण नुकसान, आपलं घरच्यांना पण नुकसान होतं ना. मी काय म्हणतो की तुमचे जे पैसे आहेत ते सरकार टॅक्स घेते आणि त्याच्यानंतर मग आपलं देश चालतोय, महाराष्ट्र चालतोय, याचा तुम्हाला गर्व नाही वाटत का? काय गर्व होणार? आता हे कोणते पण हे लाडकी योजना काढते, हे काढते, ते काढते. आता ह्याच्यावर सगळे पैसे गेल्यावर ते पैसे काय भेटणार? दारूचा रेट तर कमी झालाच पाहिजे. 4,500 करोड पब्लिक आहे. 1 रुपयानी कमीत कमी 1 रुपयानी एका माणसाचे पैसे धरले तरी कमीत कमी 100 करोड 150 करोड रुपये इन्कम आहे भारताला. एका माणसाचे 1 रुपये धरले तरी पण हा रेट वाढून हा जो टॅक्स जातोय सरकारला त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार पण चालतोय. पण रेट तर वाढलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलला? आपण रेट वाढलेले पण माणसाचा पण जरा विचार करा ना त्यासाठी. लाडकी बहिणी योजना आली त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? अहो, त्यांना पैसे देण्यापेक्षा दारूवाल्याला पैसे द्या. बरोबर आहे, बरोबर. ते बहिणीला देतात आणि भावा घेऊन किंवा नवऱ्याकडून घेतात, असा विषय झाला. तुमच्या खिशातून काढून आणि ते बहिणीच्या खिशात टाकतात. क्वार्टरचा रेट किती वाढलाय? आता जरी 100 रुपये 100 रुपये जर रेट वाढला, जसं आपण वेगवेगळे दारू घेतली त्याचं प्रत्येक दारूवर 100 किंवा 150 किंवा 200 असे म्हणजे रेट वाढवलेले आहेत. तर त्या हिशोबाने सरकारने जर रेट वाढला तर लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतात. मग 1,500 रुपये राहिलेले 1,500 रुपये कुठे जातात? ते तर काय सांगू? बरोबर आहे, ते तर बरोबर. बोला बोला. 85 रुपयाची 90 काय आणि डायरेक्ट त्याला 110 रुपये केले, 120 रुपये केले. तुम्ही किती लाईट? 190 म्हणजे किती वाढले त्याच्यावर? ह्यांनी बी घेतलेले किती रुपये वाढले? 100 एक 25 रुपये वाढले. मग डायरेक्ट एवढे पैसे वाढतात का? म्हणजे लोकांना लुटायचंय का मारायचंय? मला तुमची सरकारला काय विनंती आहे? सरकारला तेच विनंती आहे, जे आहे ते चाललं होतं ते बरं होतं, ते परत तेच चालू करावं आणि ते इन्कम टॅक्स वगैरे ते तुमचे मोठ्या लोकांकडनं घ्यावे. जे आमदार खासदार ज्यांचे जे खिशे भरतात. ऐकू शकता की स्थानिक नागरिक ते म्हणतात की तुम्ही जे टॅक्स आहे ते टॅक्स मोठ्या लोकांकडून घ्यावे. हे महत्वाचा मुद्दा आहे. मुद्दा जे काय आहे ते सगळे व्यापारी लोक आहेत, जे पैसे कमवतात, ते ज्यांचा धंदा चालू आहे, जे लोक ते टॅक्सवर टॅक्स नाही भरत, त्यांच्याकडून तुम्ही वसूल करून ते तुम्ही हे करा. सामान्य माणसाकडून तेवढे पैसे घेऊन तुम्हाला काय इन्कम भेटणार नाही. आता जर समजा जर माणसाने जर दारू घेण्याचं बंद केलं तर टॅक्स कुठून घेतलंय? बघा आता महागवाली दारू महाग झाल्यामुळं भाऊनी स्वस्ती दारू नाही, स्वस्ती नाही, हाय तेच आहे, फक्त छोटे घेतले. इथेच बघा, इथेच घेतली. ही क्वांटिटी कमी झालेली आहे, दारूची क्वांटिटी कमी झालेली आहे. मग आता काय करायचं? रेट वाढले, रेट वाढलेले. लोक देशीकडे वळाले जास्त. मामा आपल्या देशीकडे वळाले. हे महागाई झालेली आहे, दारू महाग झालेली आहे, त्यामुळे लोकांना दारू प्यायची नाही प्रश्न पडलेला आहे. म्हणून गव्हर्नमेंटने यावर काहीतरी विचार करावा. तुम्ही म्हणले की लोक देशीकडे वळायला देशीकडे वळलेच, वळले. त्यामुळे वळले 80% वळले असं म्हणलं ते काय हरकत नाही.
तुमची काय मागणी आहे? सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे एवढंच मागणी आहे की एवढं 70-80 रुपये एक क्वार्टर मागे वाढवणं हे चुकीचं आहे ना. चुकीचं आहे, बरोबर आहे. हा. पहिला जसं चालू होतं ते बरोबर होतं. बरोबर होतं. नाही, बरोबर. आमचं म्हणणं काय आहे की 25-30 रुपये क्वार्टर मागे वाढले असतील तर ठीक आहे. हा. आता गव्हर्नमेंटने काय करावं त्यांनी ठरव, कमी करायचं का वाढवायचं, अजून हा, हा, हा. कमी करायचं का वाढवायचं अजून त्यांनी विचार करा. विचार करावा.